हॅलो मित्र, ऐका आणि या आवाजाकडे लक्ष असू द्या. आपण एका बाजूने म्हणतो की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये आपण ज्या ज्या देवस्थानाला जातो, म्हणजे त्याच्यात आळंदी असेल, पंढरपूर असेल, त्यानंतर आमचे देहू असेल. तर मित्रहो, आज या देहूमध्ये किती मोठा नंगानाथ चाललेला आहे हे तुम्ही उघड्या डोळ्याने बघत असाल की एकेकाळी तुकाराम महाराज हे भामचंद्र डोंगर असेल, अजून 2-3 डोंगर त्यांचे जे तपश्चर्याचे डोंगर होते. या भामचंद्र डोंगरची आता सध्या काय परिस्थिती या कंपन्यांनी लावलेली आहे तुम्ही बघत असताना उघड्या डोळ्याने तुम्हाला दिसेल की आज हे भामचंद्र डोंगर हा शासनाने पूर्ण बिल्डरच्या ताब्यात देऊन हा भामचंद्र डोंगर कोरण्याचं काम आणि तिथं कंपन्या आणून बसवण्याचं काम या माध्यमातून चालू आहे. तर आपल्याला या वारकरी संप्रदायाला मी जाहीर आवाहन करतो की आपली अस्मिता जागी करण्याची आज वेळ आलेली आहे. तरी सर्वांनी या अभियानामध्ये सामील झालं पाहिजे आणि आपल्या या देवभूमीची संतभूमी ही वाचवली पाहिजे. जर आपण आज आपण या विरोधात आपण आवाज नाही उठवला तर येणाऱ्या पिढीला आपण काय दाखवणार आहोत. आज शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची सुद्धा तीच अवस्था आहे आणि आज आमच्या साधू संतांची सुद्धा तीच अवस्था आहे. आणि खऱ्या अर्थाने तुकाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत आणि या गुरुच्याच किल्ल्याला यांनी हात घातलेला आहे. तर ही गोष्ट दुर्दैवाची गोष्ट आहे. आपण जर एका बाजूला वारकरी संप्रदाय म्हणून घेत असो आणि आपण ते उघड्या डोळ्याने बघत असेल तर आपल्याला काही वारकरी संप्रदायाचा मी आहे म्हणून घेण्याचा अधिकार नाही. अधिकार त्याच वेळेस ठरेल की आधी केले मग सांगितले, किंवा एकमेका तुकाराम महाराजाप्रमाणे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सोबत. आज ही वेळ आहे एकमेकाला सहकार्य करून आज ही तपभूमी वाचवण्याची आपल्याला आज गरज आहे. मला यावेळी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा धन्यवाद मानतो आणि तुमच्या ऋणातही राहतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.